नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या ताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप खूप असं सारं स्वागत आहे. नमस्कार. आपल्या गाई बघा कशा बसले त्या, एकदम निवांत. आणि केसागत बारीक पाऊस येतो, एकदम केसागत दिसतोय का नाही व्हिडिओमध्ये? नाही दिसत. वैरण पण काढायला येत नाही दैवर पडल्यामुळं, आणि काय काम पण सुचत नाही. असा पाऊस येतोय, काय करावं ह्या पावसाला तर काय समजना. कशा बसले त्या बघा निवांत. मस्त अशा गाई आपल्या बसले, ते आराम चालू आहे सगळ्यांचा, रवंत करते ते. आणि इकडं कालवडाचं वरडायचं चालू आहे. त्याला ना आज दूध पाजलं नाही, त्याला 4 महिने कंप्लीट झाले. तर म्हणलं बास करायचं आता दूध पाजायचं. तर ती आज एवढं वरडतंय, तोंडच बंद नाही त्याचं. किती दिवस दूध पाजणार? सवय लागलेली असते ना त्यांना, पण ती सवय लवकर मोडत नाही बघा. आणि आज ना तुम्हाला व्हिडिओमध्ये काय दाखवणार आहे मी, तर माझं लहानपणीचा एक फोटो आणि गायबरोबर काढलेला आहे. तर आमच्या म्हणजे गाय, पहिल्या गायची झालेली सुरुवात, तर पहिली गाय तुम्हाला मी आज दाखवणार आहे माझी. तर आमचा संघर्ष म्हणजे गायींपासूनच आम्ही गायीचा सांभाळ केला आणि गायीपासूनच लहानाचं पण मोठं झालं बरं का. आम्ही लहान होतो बघा. लहान म्हणजे आता माझं वडील तर कधी वारले तुम्हाला सांगू का? मी 9 महिन्याची होती आणि माझा भाऊ 3 वर्षाचा होता. मला बहीण नाही, फक्त एक भाव आहे. आम्ही दोघंच बहीण भावंड आणि आमची आई. तर मग आता वडील नाही तर म्हणल्यावर कोण विचार करणारं तर नसतंच. कोण असतं का तुम्ही बघा. आणि मग आता आई शेतात दुसऱ्याच्या कामाला जायची आणि कसं तर आपलं पोट भागवायची. तर मग तिथं पण म्हणजे असं वडिलांच्या गावाला राहून दिलं नाही. आई संग आमच्या भांडणं केल्यामुळं आमच्या आईनं गाव सोडलं आणि आम्ही मामाच्या गावाला राहायला आलो. आणि मी तर लहानपणापासूनच आजीकडे राहत होती, आईकडे राहतच नसायची. म्हणजे आजीची सवय लागली होती मला. आणि आजीकडे राहत असताना मग परत आईला पण करमत नसायचं. मग आई म्हणली, माझं एक लेकरू इकडं एक लेकरू तिकडं, मला पण नाही करमत. तर मग आजीपाशी येऊन राहायचा निर्णय घेतला. मग आता आजीपाशी येऊन राहिल्यानंतर करायचं काय करायचं? तर मग माझ्या आईनं ना ठरवलं एक कालवड घ्यायची. तर ती कालवड घ्यायला पण पैसे नव्हतं. म्हणजे परिस्थिती एवढी नाजूक होती की अक्षरशः आज कामाला गेलं तर उद्याच्याला चूल पेटत होती, एवढी नाजूक परिस्थिती होती. आणि मग आता कालवड घ्यायची तर पैसे नाहीत तर मग आम्ही लहान होतो. तुम्हाला सांगितलं ना की लहानपणी बघा कुणी आणलं असेल काय माहिती नाही, पण छोटंसं पैंजण, कानात असं बारक्या लहान बाळाच्या कानात असं काड्या असते त्या बघा, ती काड्या आजीनं केलत्या काड्या. आणि आईचं मंगळसूत्र होतं, वडील वारलेलं होतं आणि ती घरात असंच पडून होतं. तर मग म्हणजे असं नाही बरं का पहिलं काय काढू वाटत, आणि काढलं तर मग असं वाईट वाटतं. तर मग ती माझ्या आईनं मोडलं आणि ती मोडून पैसे आणलं, सोनाराच्यात मोडलं. आणि त्याचं किती आलं माहिती आहे? फक्त 1200 रुपये आलं. आणि ती 1200 रुपये आल्यावर त्याची कालवड आणली. कालवड माझी आत्ता सध्या गोट्यात कालवड आहे ना, तेवढी सेम कालवड होती. आणि पहिलं आमच्या दारात काही नव्हतं, मग काही म्हणजे काहीच नव्हतं. आणि ती पहिल्यांदा आणलेली आम्हाला एवढं भारी वाटायचं की आम्ही सगळी, माझा भाऊ लहान होता, मी लहान होती. मला वाटतं त्यावेळेस असं 4-5 वर्षाची मी झाली असेल, कारण का बरेच दिवस आईनं वडिलाच्या गावाला पण असं दुसऱ्याच्यात मजुरी करून पण सांभाळलं होतं आम्हाला. आणि इकडं आल्यावर मग आजीच्या इकडं मी पहिली शाळा मी ना, कोणाला माहिती असेल का,
माहिती नाही व्हिडिओ बघते त्यांनी माळीनगरमध्ये सवतगाव म्हणून छोटं गाव आहे, त्या गावात मी पहिल्यांदा शाळेत गेली आणि आजीपाशीच राहायला सुरुवात केली मी, आईकडे जाईना. आणि मग आईने ती कालवड घेतल्यानंतर मग ती सांभाळल्यावरती 1 वर्ष गेलं त्याच्यासाठी. तोपर्यंत आई माझी दुसऱ्याच्या शेतात कामाला जायची आणि वर्षानंतर ती गाय विली आणि त्या गायीला पण कालवड झाली की ती कालवड पण आम्ही सांभाळली आणि ती गाय पण सांभाळली. तर त्या गायचं नाव ना दुर्गा ठेवलं होतं बघा. एवढी छान आणि काळी बांडी, नाजूक अशी, जास्त मोठी पण नव्हती. पण आणखीन पण मला ती गाय असं नाव काढलं तर विसरू शकत नाही, एवढी छान होती आणि दूध पण चांगलं द्यायची. तर आम्ही ना, माझा भाव, मी डोक्यावर दूध घेऊन दूध घालायला जायचो. लहान होतो आम्ही आणि आई आमची डोक्यावर गवत आणायची, गायला टाकायची. म्हणजे त्या गायच्या जीवावर आमचा उदरनिर्वाह एकदम व्यवस्थित चालायला लागला. म्हणजे असं पैसे यायला लागलं की मग आमचं आई जरी नाही कामाला गेली ना तरी असं भागायला लागलं. आणि मग असं एवढं चांगलं वाटायला लागलं आम्हाला की खरंच म्हणजे असं कमी पडेना कुठल्या गोष्टीची. दुधाचं पैसे यायला लागले आणि पहिलं महिन्याला पगार असायची. मग महिन्याला आम्हाला 6-7 हजार रुपये पगार यायची. एवढा अभिमान वाटायचा. 6-7 हजार रुपये पगार म्हणजे आम्ही अक्षरशः ना पिटीत असं कपड्यात कॅरीबॅगमध्ये बांधून असं पॅक करून पैसे ठेवायचो, पिटी पण झाकून ठेवायचो. 6-7 हजार आपल्या घरात येतं असं म्हणायचं. त्यातली एक नोट जर काढली तर त्या नोटचं कितीतरी असं बाजार माळवं असं यायचं. आणि दुसऱ्याचं वैरण कुणाची आणली तर त्याचं द्यायचं, पिंडीचं द्यायचं आणि तरी पण शिल्लकच राहायचं. म्हणजे आम्ही एकदम छानपैकी असं आमचं ही चालायला लागलं, उदरनिर्वाह चालायला लागला. आणि मग ती गाय आम्ही विकली नाही म्हणजे अक्षरशः मी एवढी लहान असताना ती गाय आणलेली. ती गाय ना भरपूर किती दिली माझ्या तर आता किती झाली तिची लक्षात नाही. पण एका गायची 2 गायी तिनं पहिलीच कालवड दिली, मग ती पण कालवड सांभाळली. एका गायीच्या 2 गायी केल्या आणि त्या 2 गायी पहिल्यापासून शेवटपर्यंत त्याच 2 गायी होत्या. आणि नंतर ना मी मोठी झाली, माझं लग्न ठरलं आणि तारीख धरली तरी पण मी डोक्यावर दूध घालायला जायची. तर मला सगळी म्हणायची, किती दिवस असं दूध घालायला लावता, आता तर लग्न जमलंय, नका पाठवू. तर आई म्हणायची मग कोण करणार, कारण का भाऊ माझा काकांनी मुंबईला नेलेला. आणि मग करायला आम्ही, माझी आजी, आई आणि मी, तर मी सायकलवर दूध घालायची, पिंडीचं पोतं आणायची. असं मुलं कशी करतात ना तसं सगळं काम मी सायकलवर करायची. तर मग लग्न जमल्यानंतर मग असं हळदीला असं जातात बघा, नवरी पाठवणी करते ती. तर अक्षरशः ना म्हणजे मला असं सांगताना पण त्या गायीची आठवण होती आणि भरून येतं. मी गायीच्या पाया पडायला गेलती आणि एवढं मला तिची आठवण व्हायची की अक्षरशः गायीच्या अंगावर डोकं ठेवून मी रडत होती पहिल्यांदा हळदीला येताना. आणि सगळीच रडायला लागली. का तर गायीचं एवढं कसं म्हणजे ही आहे. तर का आठवलं मला ती की वडिलाची जागा तिनं घेतली होती आणि वडिलांची उणीव तिनं कधीच भासू दिली नाही. घरातलं आमच्या कधीच पैसे हल्लं नाहीत. आणि मग परत माझं लग्न झाल्यानंतर ना मला मुलगा होईपर्यंत पण ती गाय होती. पण परत काय झालं, आईला पण काम होईना आणि भावानं बोलवलं आईला की मुंबईला येतो म्हणून. मग आई मुंबईला जायची, तर मग ती गाय विकावी लागली. तर एवढं दिवस आणखीन पण तिचं ध्यान होतं आणि एवढं म्हणजे वाईट वाटायचं ती गाय विकली म्हणून की आम्ही जवळजवळ 2-3 महिने तर असं सारखं रडायचो आणि म्हणायचो आपल्या दारातच ती म्हणजे राहायला पाहिजे होती. पण वेळच अशी वाईट आली आपल्यावर आणि आपल्याला ती गाय विकावी लागली. तर एका गायीनं आम्हाला सांभाळलं. त्या गायींचा आशीर्वाद म्हणून माझ्या आज गोठ्यात 10 गायी येत्या बघा.
तर मला खरंच तिची आठवण होती. मी तुम्हाला आज फोटो दाखवते माझा. मी त्या गाईबरोबर काढलेला फोटो आहे. तर माझ्या आईनं आठवण करून दिली. मला म्हणली मला सगळ्या तुझ्या गाई अशी काळी भांडी होती आणि नाजूक तिचं म्हणजे तब्येत एवढी मोठी नव्हती, अशी मोठी ढोपाळा अशी असती ना मोठी तशी नव्हती, एकदम बारीक लहान एकदम छान होती बघा गाय. आणि ही ज्या काळ्या भांड्या गाई तिला दिसल्या ना तर ती म्हणली मला दुर्गाचं ध्यान होतं ग, अशा गाई दिसल्या तुझ्या की मला वाटतं की दुर्गा तुझ्या गोट्यात आहे का काय असं वाटतं. तिला पण आठवण आली आणि मला पण आठवण आली. तर आम्हाला तिनं सांभाळलं आणि तिनंच आम्हाला म्हणजे कुठल्या गोष्टीची कमी नाही पडू दिली बरं का त्या गायनं. त्यामुळं त्या गायचं आता जरी नाव काढलं तरी असं डोळं भरून येतात. म्हणजे बघा तुम्ही असं गायत माहीत गाय म्हणजे आपली आई. माझी तर वडिलांची जागा गायनं घेतली होती आणि गायनं आम्हाला लहानाचं मोठं केलं. तिनं कधीही धोका दिला नाही, कधीही फेल गेली नाही. प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीला गाय आमची वेलेली असायची म्हणजे असायची आणि आईला आमची आठवण व्हायची. महाशिवरात्रीच्या वेळेस प्रत्येक वर्षी गाय वेलेली असायची आणि दूध पण चांगलं द्यायची, कधीही आजारी पडली नाही आणि कधीच असं तिला काय झालं नाही आणि एकदम मस्त होती. आणि गवत जास्त असं आता कुट्टी निघली, पहिलं कुट्टी नव्हती बघा, तरी पण ती जी असेल ती पुढं टाकलं ती खायची आणि भरपूर दूध द्यायची आणि भरपूर म्हणजे खरंच खूप चांगली होती. एवढी चांगली होती की तुम्हाला सांगितलं ना तिनं वडिलांची जागा घेतली होती आणि वडिलांच्या जाग्यावरती उभा राहिली ती. म्हणजे देव बघा कुणाच्या नाही कुणाच्या रूपात आपल्या दारात खरंच वावरतो. म्हणजे माणूस जरी गेला ना तरी त्याची सावली, त्याचा आशीर्वाद, त्याची छत्रछाया आपल्यावर असते. तसंच मी तर म्हणेन. आणि माझं म्हणजे लहानपणापासून मला आवड आहे गायींची आणि लहानपणापासून आत्तापर्यंत तर गायीचंच व्यवसाय करत आली आणि गायींच्याच जीवावर जी काय माझं जे आज काहीही विश्व सगळं दिसतंय तुम्हाला ती फक्त गायींच्या आणि गायींच्याच जीवावर आहे. दुसरं कुठलंही काहीही ह्याच्यामध्ये नाही. आणि यश भेटलंय ती गायींच्याच व्यवसायात यश भेटले. दुसरा कुठला व्यवसाय मी संघर्ष सांगितला आहे ना तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये, तर कुठल्याच व्यवसायात यश आलं नाही, पण गायींच्या व्यवसायातच यश आलं. आणि आज बघा खरंच म्हणजे आणि सॉरी बरं का माझ्या डोळ्यातनं पाणी आलं. म्हणजे असं पाठीमागचं जर खरं तर प्रवास सांगायला गेलं ना तर मग आपलं मन कुठं तर भरून आणि माझं मन तर खरंच खूप हळवं आहे. लगेच असं डोळ्यातनं पाणी येतं टचकन. आठवण झाली ना कशाची जुनी आठवणी तरी पण डोळ्यात पाणी येतं. आणि माझी फॅमिली मला नेहमी सांगत असते की ताई असं गायींच्या गोट्यात कमेंट करतात मला तुम्ही रडत नका जाऊ. पण मला ना खरंच आज माझ्या गाईची आठवण आली. मग म्हणलं माझ्या गाईची आठवण तुम्हाला सांगावी, तर म्हणून मी व्हिडिओ बनवला आज खरं तर. आणि माझ्या कोण ताई असलेल्या, दादा असलेलं म्हणजे कोणाचं असं की परिस्थिती नाजूक असेल तर त्यांनी खरंच एका कालवडीपासून सुरुवात करा. आणि एका कालवडीपासून झालेली सुरुवात ना कुठं तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊन पोचवल. तर लावते मी फोटो माझ्या गाईचा आणि दाखवते माझा पण लहानपणीचा फोटो तुम्हाला दाखवते. तर नक्कीच बघा आणि आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि चला मनापासून आबांच्या लाडक्या ताईचा श्री स्वामी समर्थ. तर ही बघा ही माझा लहानपणीचा फोटो आणि ही आमची दुर्गा गाय आणि ही पाठीमागं जी दिसती ना ही तिचीच कालवड आहे. आणि ही जी मी साडी घालून असा फोटो काढलाय ना ही आठवण म्हणून काढलेला, कारण का माझं एवढी असताना ना लग्न जमलं होतं आणि तारीख पण फिक्स केली बघा. तर मग त्यावेळेस मी ही माझ्याकडं आठवण असावी म्हणून फोटो काढलेला. आणि ही पाठीमागं जे घर दिसतंय ना छपराचं ती घर होतं आमचं. बघा किती म्हणजे असं कसं होतं बघा तुम्ही. तर कसा वाटतोय माझा व्हिडिओ, फोटो कसा वाटतोय ते मला नक्की कमेंट करा आणि सांगा.